नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बीस्ट फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत पिरकडवाडीमध्ये. पिरकडवाडी या ठिकाणी आजचा हा भाग साजरा होणार आहे. आपणा सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी पूजन, लक्ष्मी मिळवणं हेच या घरात खूप मोठे एक आव्हान असतं. आणि मग लक्ष्मी मिळण्यासाठी कधी भात शेती तर कधी त्या माथेरानच्या बाजारात जाऊन स्वतः केलेल्या वस्तूंची विक्री करणं. जे काही रानात टिकेल ते घ्यायचं आणि विक्रीसाठी माथेरानचा डोंगर गाठायचा. या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रार्थना करतो या सगळ्यांच्या घरात भरपूर लक्ष्मी येऊ दे आणि यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया. या आजच्या भागात या 5 माऊली माझ्याबरोबर उभ्या आहेत. या 5 जणींशी थोड्याशा गप्पा, थोडासा संवाद आणि मग खेळाला सुरुवात. निरा गणपती इंदोळा. बर, कुठे राहता? इथंच. इथंच. आणि आई बाबा? आई बाबा पण इथंच. आई बाबा पण इथेच. आता तुमच्या घरात कोण कोण आहे? सासू आहे, सासरा आहे आणि तेवढीच आहे. आम्ही दोघं. तुम्ही दोघं? आणि पोरं 3 आहेत. अच्छा, ती कुठे असतात? आश्रम मध्ये. आश्रम शाळेत. हो. त्यांची सगळ्यांची मुलं ही नेहमी आश्रम शाळेत शिकतात आणि जेव्हा सुट्टी असते त्या सुट्टीला त्या आश्रम शाळेतून सगळे मुलं इथे येतात. आता दिवाळीत सगळे येतील ना? हो. बरं वाटतंय सगळं? हो. खुश. तुम्ही काय करता? अशीच मोलमजुरी करतो. मोलमजुरी. पण मोलमजुरीसाठी कुठे जावं लागतं तुम्हाला? माथेरान. माथेरानला. हो. मग या पिरकडवाडीवरून जो वरती जायचा रस्ता आहे हा. तिथूनच जाता? हो. ती शिडी आहे ना? हो. त्या शिडीवर चढून जाता? हो. किती पायऱ्या असतील हो त्याला तरी? किती आहे? कधी बघितलं? 40 आहेत. 40 पायऱ्या त्या पार करून तुम्हाला जावं लागतं. हो. आणि तिथे वरती गेल्यानंतर परत किती तास चालावं लागतं? किती वेळ चालावं लागतं? ते अर्धा तास चाला. अर्धा तास चालायला लागतं. मग सकाळी साधारणतः किती वाजता तुम्ही निघता इथून? पहाटे निघतं 3ला. पहाटे हो. 3 वाजता घरून 3 निघता? वाजता 4 वाजता असं. घरून निघता. हो. आणि तिथे किती वाजता पोहोचता तरी? पोचतो 8ला. हो, इतका वेळ लागतो. हो. बरं बरं. तुम्ही उखाणा घेणार आहात? नाही. नाही? गाणं म्हणणार एखादं? नाही का हो, एवढं का घाबरताय? टीव्ही? बरं बरं, द्या. चला, टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. सो पार्वती संजय उगडा. तुम्ही कुठे असता? माझं माहेर सासर एकच आहे. आणि तुम्ही काय करता? मी अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. हो. मग तुम्हाला इथून रोज कुठे जावं लागतं? नाही, गावातच. गावातच तुम्ही? हो. किती जणांना काय करता? म्हणजे तुमचं काम काय मला सांगा ना. मुलांना गोळा करायचं. सगळ्या मुलांना गोळा करायचं? नाही, 3 ते 6 वर्ष वयातली वयोगटातील मुलं त्यांना गोळा अंगणवाडीत. करायचं आणि त्यांना शिकवायचं. शिकवायचं. हा. आणि मग त्यांना खाऊ द्यायचं. खाऊ पण देता? अरे वा. पण त्यांना काय म्हणजे कुठली कविता शिकवली आता? त्यांच्या आवडीचं गाणं पण एखादं सांगितलं. आम्हाला म्हणून दाखवा ना. म्हणा ना एक छोटस तुमच्या अंगणवाडीतलं गाणं म्हणा. म्हणा. रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. असे साधे साधे गाणी सांगायचे त्यांना. शिकायचे. म्हणजे त्यांना मग बोलायला आता ही जमलं सगळी कितवीतली मुलं आहेत? हे शाळेतले आहे. ही माझ्या ती पण शाळेत. हो. पण ही मुलं मग साधारणतः कितवीपर्यंत शाळा आहे इथे? 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. मग 4थीच्या पुढे जर मुलांना शिकायचं असेल तर इथून किती लांब पाठवता? आश्रम मध्ये. आश्रम मध्ये. हो. आश्रम शाळेत. हो. बर. तुम्हाला काय आता उखाणा वगैरे घ्यायचा आहे? शंकराच्या पिंडीवर द्राक्षाची वेल, द्राक्षाच्या वेलीला पाणी घालते वाकून, संजय रावचे नाव घेते गावाशी मान राखून. अरे वा वा वा. नाव सांगा. निर्मला संदीप निरगुडा. याच गावात? येस गावात. म्हणजे सासर पण याच गावात? नाही, आंबेवाडी. आंबेवाडीत. आणि मग शाळा तुम्ही की शाळेत गेला होता? गेलो. कितवी पर्यंत शिकले? 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. मग 10वी पर्यंत शिकल्यानंतर लगेच लग्न झालं? 2 वर्षे काम केलं. काम केलं? कुठे काम केलं? कंपनीमध्ये. कंपनीमध्ये. आणि मग आता काय करता? आता काय नाही, आता काय नाही. घरातलंच काम. घरातलं. आता घरी कोण कोण आहे? सासू सासरे, नवरा, मी, एक मुलगा, दीर, नंदन. असं मोठं कुटुंब आहे. हा. नवरा काय करतो? कामाला जातो. कामाला जातो. बरं बरं, छान. नवरा कधी फिरायला घेऊन जातो? कुठे? चौक कर्जत. चौकरदार. आणि जास्तीत जास्त लांब जायचं असेल तर माथेरान. बरं बरं. तुम्ही उखाणा घेता? नाही. नाही? बरं, द्या. माझे नाव आहे भीमा वामन पिरकड. बर. तुमच्या घरात कोण कोण आहे? नवरा आहे, सासरा आहे, हा. मुलगा आहे 3. अच्छा. तुमची मुलं काय करतात? की शाळेत आहे हॉस्टेल. तिकडे
आश्रमशाळेत. तुम्ही काय करता? असंच घरगुती काम. घरगुती काम. आणि तुम्ही पण जाता माथेरानला? नाही. नाही. तुमचा नवरा काय करतो? नवरा मोरबे डॅमवर. मोरबे डॅमला नोकरी करतो. हा. मग तुम्हाला पण चौक, कर्जत आणि माथेरान जायला मिळतं? हो. पण रोज इकडनं आता सांगा, आम्ही इथून खालून जेव्हा चौकवरून आलो तर गाडी इथे पोहोचेपर्यंत अगदी गाडीची वाट लागली होती. मग तुम्ही रोज प्रवास कसा करता हो? तसंच करतात. चालत जाता? चालत. चालत घेऊन जातात, होय ना? बर. मग तुम्ही काय उखाणा घेणार आहे? नाही. गाणं म्हणणार? नाही. म्हणा हो एक गाणं. नाही. तुमच्या गावातलं म्हणा ना, शाळेतलं कुठलं तरी. तुम्हाला काय येतं? काय नाही. अरे भाकरी करू शकता की नाही छान? भाकरी कर. मग मी यांच्यासाठी जेवायला जाणार आहे आज. द्या द्या शुभेच्छा. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. गीता गोविंद उघडा. बरं, तुम्ही कुठे राहता? इथंच पिरकडवाडी. फिरकडवाड. पण तुमच्या घरात कोण कोण आहे? नाही, नवरा बायको दोघंच. दान 3 मुलं आहेत. ती मुलं आश्रमशाळेत? आश्रमशाळेत. कुठल्या आश्रमशाळेत आहेत? चिखला. चिखला. इथून हो. किती लांब आहे ते? लांब आहे, चौकवरनं जायला लागतं. चौकवरून तरी किती वेळ लागतो? 2 तास? 1 तास 1 तास लागतो लागतो. चौकावर. आणि कितवीत आहेत मुलं? 11वीला आहे मुलगी. मुलगी 11वीला आहे. हो. अरे वा. आणि मुलगा 10वीला. 10वीला शिकतोय. नापास झाले. काळजी करू नका, आयुष्यात नक्की तो पास होईल. हा. हो. पण काय वाटतं मुलांनी काय केलं पाहिजे तुमच्या? शिकायला पाहिजे, ते त्याला पुढे बरं वाटेल ना त्याला पण. हो खरंच आहे. कुठं नोकरी लागेल, कुठे काय लागेल, त्याला पण पुढे फार हुशार होईल ना. फार हुशार होईल. त्याच्यासाठी मुलाने अभ्यास केला पाहिजे. हो. आणि मला खात्री आहे तो मुलगा नक्की अभ्यास करेल आणि भविष्यात यशस्वी होईल. आता या 5 जणींमधून कोण 3 जणी जिंकणार बघूया या पहिल्या खेळात. खेळ सोपा आहे बघा. ही कौलं नेहमी यांना आसरा देत असतात, आधार देत असतात, ऊन वाऱ्यापासून संरक्षण करत असतात. त्याच ही काही कौलं या गावात आम्हाला मिळाली आणि मग आम्ही ठरवलं या कौलांचा खेळ कसा करता येईल. आणि हा खेळ अत्यंत सोपा आहे. 10-10 संधी आहेत. इथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा, तो कौलांवर थांबला पाहिजे. प्रत्येकीला 10 संधी. या 5 जणींमधून 3 जणी पुढच्या खेळात दाखल होणार आहेत. या आदिवासी पाड्यामध्ये आज आपण हा खेळ खेळतो आहोत आणि बघूया या 5 जणींपैकी आज कोण पैठणी जिंकणार या खेळात. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आता या खेळामध्ये, मला बघायचं आहे किती. चला, लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हा खेळ साजरा होतोय. सुरुवात तुमच्यापासून ताई. या. एक, 2, तुमची गुणसंख्या 2 यात. एक, तुमची गुणसंख्या 1. एक, 2, 2. चला, तुमची गुणसंख्या 2. 1, 2. चला, तुमची पण गुणसंख्या आहे 2.
झी मराठीकडून ही भेटवस्तू, हा फराळ तुमच्यासाठी मिळतो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ तुमच्यासाठी. आपल्या सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. या 3 माऊली आता या खेळात आहेत आणि या 3 जणींमधून 2 जणी पैठणीच्या खेळात दाखल होणार आहेत. त्या कोण? या चौक पासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या या पिरकडवाडी परिसरात या आदिवासी पाड्यामध्ये आत्ता हा खेळ रंगतो आहे. चला बघूया. फराळ तर बक्षीस म्हणून मिळणारच आहे, पण आज यांच्यापैकी कोण चांदीचं नाणं घेऊन जाणार, कोण चांदीचा कुंकवाचा करंडा पटकावणार आणि कोण ती पैठणी पटकावणार ते बघणार आहोत. आणि हो, चांदीची अन्नपूर्णा आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहेत. बघूया काय होणार या खेळात. मी तर खूप आनंदी आहे की आज या सगळ्या आमच्या वहिनी, आमच्या माऊली, आमच्या ताई या खेळात सहभागी होत आहेत. एरवी राब राब राबणाऱ्या या माऊली, नेहमी त्या दिवसाची चिंता असणाऱ्या माऊली, आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस कसा छान जाईल यासाठी झटणाऱ्या, मेहनत करणाऱ्या या सगळ्या आमच्या गृहलक्ष्मी आज या खेळात सहभागी होत आहेत. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघूया कोण जिंकणार. खेळ सोपा आहे. शाळेतली जी एक रिंग आहे, ती रिंग इथून टाकायची. 4 अडथळे ठेवलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही प्लास्टिकच्या त्या अडथळ्याला स्पर्श न करता ती रिंग पलीकडे जायला पाहिजे. या तिघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त, त्या 2 जणी पैठणीच्या खेळात दाखल होणार. कोण? बघूया. चला, शुभेच्छा तुम्हाला. मला सांगा, साधारणतः तुमच्याकडे जेव्हा दिवाळी असते या पाड्यामध्ये, तेव्हा दिवाळीला काय काय फराळ किंवा काय असतं घरात? मुलं बाळ आले का कर्ज करतात, हां, पुरणपोळी करतात अरे वा, आणि जेवण चांगलं देतात. होय ना, वा वा, छान. ठीक आहे. तुमच्याकडे कसं काय लक्ष्मीपूजनाला काय असतं? बोला. मी येणार नाही जेवायला, घाबरू नका, सांगा. कर्ज करतात, करंजी. हो, आणि शंकरपाळी. शंकरपाळी. हो. अरे वा, छान. आणि म्हणूनच झी मराठीने या सगळ्यांना या खेळात सहभागी होणाऱ्या सगळ्या माऊली आणि काही माऊलींसाठी तेल आणि साखर आणि फराळ पाठवूनच दिलेला आहे. तो फक्त मी घेऊन या उंच डोंगरावरती पोहोचलेलो आहे. आणि या संपूर्ण उंच डोंगरावर पोहोचणाऱ्या झी मराठीच्या सगळ्या टीमला एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. कारण इतका प्रवास होता, त्या प्रवासात कुठेही कोणी थकलं नाही. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती की आपण जायचं आणि त्या आदिवासी पाड्यात जाऊन त्या माऊलींना, त्या पिरकडवाडीतल्या त्या सगळ्या माता भगिनींना आनंद द्यायचा. धन्यवाद संपूर्ण टीमचं. एक, हा, 2, या तुम्ही. अरे एक, 2, 9-2. अभिनंदन. 3. चला, 3. तुमची गुणसंख्या 3, तुमची 2 आणि 10 संधी आता तुमच्याच आहेत. एक, 2, 3, 4, 5. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ. आणि वहिनी तुम्हाला हे चांदीचं नाणं सुद्धा मिळालं. अभिनंदन. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नाव सांगा परत एकदा. भीमा वामन पिरकड. निर्मला संदीप निरगुडा. कोण जिंकेल असं वाटतं? आता खेळ शेवटचा आहे, पैठणी एकच आहे. कोण जिंकेल असं वाटतं आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी? माहित नाही कोण जिंकल ती. तुम्ही जिंकणार की त्या जिंकणार? त्या जिंकणार.
मग देऊन टाकू का? कशाला घेऊ एकटं? तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? मला नाही माहित ते जिंकणार का नाही जिंकणार. तुम्हाला नाही माहिती तर मला तरी कुठं माहिती आहे कोण जिंकणार. चेहऱ्यावरचं हसू किती निर्मळ आहे आपण बघतो आहोत. ते हसणं जास्त महत्वाचं आहे. चला, पैठणीचा हा खेळ आहे. दोघींनाही 5 संधी, प्रत्येकी 5 संधी मिळणार आहे. आणि इथून हा चेंडू टाकायचा तर पहिल्या टप्प्यावरती चेंडू थांबला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर 2 गुण, तिसऱ्या टप्प्यावर 3 गुण आणि चौथ्या टप्प्यावर थांबला तर 4 गुण. सर्वाधिक गुणसंख्या या दोघींपैकी ज्यांची, त्या माऊली आज पैठणीच्या विजेत्या ठरणार. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या खेळाला. तुम्ही पहिला टाकता घ्या. हा, त्यांच्याकडे द्या. पहिलं तुम्ही टाकताय हा का त्यांच्याकडं? नाही मी नको? टाकते. बरं घ्या. चला, उभे राहा. 3 आणि 2 5. 5 आणि 2 7. अभिनंदन, तुमची गुणसंख्या 7. दोन. 4 आणि 2 6. झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ तुमच्यासाठी. अभिनंदन. पहिली तुम्हाला मिळाला हा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. अभिनंदन. वहिनी अभिनंदन. ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आता जशा चेहऱ्यावर हसू आहे असंच हसू लक्ष्मी माते यांच्या चेहऱ्यावर कायम ठेव. त्यांच्या प्रत्येक घरामध्ये आनंद नांदू दे, सुख वैभव समृद्धी नांदू दे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एवढंच मागणं करतो. आपण सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. वडाच्या खालून कोण जातो का सारू, वडाच्या खालून कोण जातो का सारू. आला गणपती सणन बापा, एन मालानी आला, एन मालानी आला. वडाच्या खालून कोण जातो का सारू, वडाच्या खालून कोण जातो का सारू. एवढा निरोप. एवढा निरोप सांग माझ्या आईला,